सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास या नियमांचे पालन करावे लागणार। नवीन नियम लागू। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर पेन्शन धारक जे कर्मचारी आहेत किंवा ज्यांना पेन्शन हवी आहे किंवा जे आता पेन्शन घेत आहेत अशा सर्व पेन्शन धारक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा एक नवीन नियम आता लागू करण्यात आलेला आहे आणि या नियमानुसार जर सूचनांचे पालन केले गेले नाही किंवा नियमांचे पालन केले गेले नाही तर मिळणारी पेन्शन किंवा मिळू शकणारी पेन्शन ही रद्द होऊ शकते। आणि त्याच्यामुळेच आपण आज बघणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास या नियमांचे पालन करावे लागणार। हे नियम कोणते ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया पेन्शन हवी असल्यास कोणते नियम पाळावे लागतील। तर सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असेल तर केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे। अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही मिळणार नाही। शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळविण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे। जर कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केली असल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही। तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास सेवा कालावधी म्हणा किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना असे जर आरोप सिद्ध झाले तर त्याची पेन्शन ही बंद करण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहेत। आता हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच पेन्शन सन 2021 मध्ये सदर तरतूद ही नमूद करण्यात आलेली आहे। सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास पेन्शन प्राप्तीकरिता सदर माहिती द्यावी लागणार आहे। तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू होणार आहेत। तसेच जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतरही सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्याच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे। तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शनधारक हा सरकारच्या बांधील आहे। त्याने केलेल्या सेवा कालावधीकरिता पेन्शन दिली जात असते। त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वर्तवणूक करणे हे आवश्यक असेल। थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे। आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल। गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही। तर एकंदरीत सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन किंवा एखादा नवीन जो पेन्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करणारा शासकीय कर्मचारी आहे तर यांना आता पेन्शन हवी असल्यास नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। ते म्हणजे कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक किंवा कोणताही एक गंभीर गुन्हा त्याच्यावर एकंदरीत दाखल करण्यात आलेला नसावा। तर अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे ही आणि ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे कामाचे व्हिडिओज शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतचे आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही शासकीय कर्मचारी बंधू भगिनींच्या बाबतीतचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता।
चला तर मी आपली आता रजा घेतो. अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.